चलाच मस्त अशी कुरकुरीत आळूवडी करूया। बघू शकता खूप छान अशी आळूवडी झालेली आहे, अगदी कुरकुरीत झालेली आहे, झटपट। नमस्कार, स्वागत आहे तुमचं रोहित वानखेडेस किचनवर। इथे मी ही आळूची पानं घेतलेली आहेत। बघू शकता खूप छान अशी हिरवीगार आळूची पानं आहेत हे। आता याला आपला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। याला धुवून घेऊन याचे हे देठ काढून घ्यायचे आहेत। आता मी याला छान धुवून घेते। आता हे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि याला पुसून घ्यायचं आहे। आता हे मागच्या साईडचे देठ काढून घ्यायचे आहे त्याच्यावाली। आळूवडी खायला खूप छान लागते आणि झटपट होते, अगदी कुरकुरीत सुद्धा होते, छान होते। आता ही मागच्या साईडचे असे याचे देठ काढून घेत आहे। पूर्ण कट करून घ्यायचे आहेत आपल्याला हे। आणि याला असं पलटवून मी याला लाटण्याने पूर्ण शिरा दाबून घेते हे, जेणेकरून याच्यावर आपलं बॅटर व्यवस्थित बसेल। बघू शकता अशा प्रकारे हे पूर्ण दाबून घ्यायचं आहे हे। आणि प्रत्येक पानाचं दाबून घ्यायचे आहे हे शिरा अशा। आणि हे जे देठ आहेत आपले आळूवडीची, हे सुद्धा आपल्याला नाही टाकून द्यायचे आहेत। याचे वरणामध्ये खूप छान लागते, अशी वरची साल काढून घ्यायची आणि याला वरणामध्ये टाकून खूप छान लागते हे। आता हे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथं तांदळाचं पीठ, आपली आळूवडी कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे। हळद पावडर, लाल तिखट पावडर घ्यायचं आहे, चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। थोडेसे तीळ घ्यायचे आहे त्याच्यामध्ये, छान मिक्स करून घ्यायचं आहे याला। आणि थोडं थोडं पाणी टाकून याला हे पूर्ण भिजून घ्यायचं आहे। अगदी कुरकुरीत होते आणि खायला पण खूप छान लागते आणि 5-6 दिवस आरामात राहते सुद्धा ही। अशा प्रकारे आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे। आता हे मी इथं लावून घेते पानाला पूर्ण। तुम्ही चम्मचने सुद्धा लावू शकता, मी हाताने लावून घेते पूर्ण हे। आणि याचं बॅटर असंच ठेवायचं आहे, घट्ट, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट सुद्धा नाही, व्यवस्थित पानाला असं चिपकलं असंच ठेवायचं आहे। आता इथं पूर्ण लावून घेते मी। आणि आमच्या इकडे याला चमकुरा म्हणते, तर खूप छान असायचं वरणसुद्धा खूप छान लागते। आता याच्यावर हे दुसरं पान ठेवायचं आहे। दुसरं पान ठेवून याच्यावर सुद्धा हे लावून घ्यायचं आहे। आता हे पूर्ण मी लावून घेते आणि एका रोलला 5 पानं लागते, तर मी इथं 5 पानाचा एक रोल बनवलेला आहे। आता याला अशी फोल्ड करायची आणि याच्यावर सुद्धा हे लावून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर जास्त सुद्धा पानं वापरू शकता, पण मी हे एक रोल 5 पानाचाच केलेला आहे, 2 रोल केलेले आहेत। अशा प्रकारे या साईडने सुद्धा लावून घ्यायचं आहे। आणि बघू शकता अशा प्रकारे याला रोल करून घेतलेला आहे आणि रोल अगदी पोकळ पोकळ केलेला आहे, कारण की पोकळ केला की आपला खूप छान अशी वड्या होते त्या। आता इथं दुसरा सुद्धा करून घेते। आता इथं सुद्धा हे बनवून घेतलं आहे मी रोल। आणि इथं पाणी घेतलं आहे उकळायला एका कढईमध्ये, आणि ही चाळणी घेतली, चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपली जी आळूवडी आहे याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि याला 15 मिनटं वाफवून घ्यायचं आहे।
तर इथे मी दोन्हीसुद्धा ठेवून घेतलेले आहेत आणि याला झाकून ठेवते. एक 10 ते 15 मिनटात छान अशी याची वाफ होऊन जाते. बघू शकता छान असे वाफवलेले आहेत. आता याला थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करायचं आहे. आता हे थंड झालेले आहेत. आता याला कट करून घेते मी. अशा प्रकारे याला कट करून घ्यायचं आहे. आणि हे याचा रोल पोकळ केल्यामुळे खूप छान असा बघू शकता खूप छान असं दिसायला आहे. आता इथे पूर्ण कट करून घेते. साईडला इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि तळून घ्यायचे आहे लगेच. कुरकुरीत झटपट होणारी आळूवडी बघू शकता खूप छान अशी झालेली आहे. आता याला तळून घेते मी. तेल तापलेलं आहे आणि छान याला तळून घ्यायचे आहे. अगदी खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. थोडे थोडे सोडून याच्यामध्ये तळून घेते. मंद आचेवर छान असं तळून घ्यायचं आहे याला. आणि आपण तांदूळाचं पीठ टाकल्यामुळं खूप छान अशी आपली आळूवडी होते. अगदी कडक होते आणि छान होते. आता याला परतून घ्यायचं. तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता आणि खायलासुद्धा खूप छान अशी हे होते आणि 5-6 दिवस आरामात राहते घरीसुद्धा. झटपट होते. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ती नक्की सांगा. आता हे याला परतून घेते. बघू शकता झालेली आहे आपली आळूवडी. कशी वाटली आपली आजची रेसिपी ती नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका.